तर मित्रांनो, प्रत्येक गावच्या ग्रामदेवतेची यात्रा दरवर्षी होत असतेच. त्यात अनेक गोष्टी इतर यात्रेसारख्याच असतात, पण ही साम्यता सोडल्यास कित्येक गोष्टी या त्या त्या गावच्या यात्रेत युनिकही असतात. जरी आजकाल यात्रेचं आकर्षण कमी होत असलं तरी गावकऱ्यांना यात्रेची ओढ मात्र कायम तशीच असते. आज मी तुम्हाला माझ्या गावच्या यात्रेचं दर्शन घरबसल्या घडवणार आहे. यात्रेची सुरुवात खरं तर यात्रेच्या 7 दिवस म्हणजेच 1 आठवडा आधीच होते. तर या 7 दिवसात ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात रोज मोठी पूजा असते आणि सोबतच रोज वेगवेगळ्या फुलांनी मंदिराला सुंदर सजवण्यात येतं. या 7 दिवसाच्या प्रत्येक रात्री विविध पुराणकथा ऐकवल्या जातात, जे ऐकण्यासाठी भरपूर गर्दी जमते. ज्यामध्ये पुराणातील लग्न, पुराणातील पाळणा किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम असतात, जे पाहण्यासाठी विशेषतः बायकांची भरपूर गर्दी होते. यात्रेच्या दिवशी सकाळी ग्रामदेवताची महापूजा असते व गावातल्या मानकऱ्यांच्या घरी जे नंदीकोल असतात ते वाजत गाजत मंदिराच्या आवारात आणले जातात, जिथे मल्लयाची पालखीही आणण्यात येते. मग हा सगळा लवाजमा गावाच्या दुसऱ्या टोकाला जिथे रथ असतो तिथे नेण्यात येतो, ज्यामध्ये कित्येक जण हा नंदीकोल खेळवतही असतात. रथालाही फुलांनी सुंदर सजवण्यात येतं. तिथे रथाची आरती करण्यात येते व गावातील सगळे लोक मिळून रथाला बांधलेल्या मोठ्या दोरखंडाने रथाला ओढत समोर नेतात. इथे गावाच्या एकीचा कस लागून जातो. कोणालाही धक्काबुक्की न करता, कोणालाही कोणत्याच पद्धतीचं इजा न करता हा रथ ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. बोला ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज की, बोला ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज की. रथाच्या अवतीभोवती असणारे काळजी घेऊनच रथ पुढे ढकलायचं. बोला ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज की. या कार्यक्रमानंतर भव्य दारुगोळ्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो, जो अगदी नेत्रदीपक असतो आणि अशा तऱ्हेने यात्रेची सांगता होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खास महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो, ज्यात गावातील स्त्रिया अगदी आनंदाने सहभागी होतात. तसेच पुरुषांसाठी कुस्तीही असते. ही यात्रेची वेळ म्हणजे सगळ्यांसाठीच एक विरंगुळा ठरते. नातेवाईक व लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींसाठी यात्रेचं निमित्त म्हणजे गावी येण्याचे एक कारणच जणू.